नमस्कार. मी मिसेस प्रतिभा कुऱ्हाडे. खरं तर हे माझ्यासाठी सरप्राईज आहे, मला माहीतही नव्हतं. पण विनर्सच्या या फॅमिलीमध्ये येऊन मला साधारण 5 ते 6 महिने झालेत. एक आई, एक पत्नी, एक सून, हे सगळं संसारात रमलेली होती मी. विनर्सच्या मानो या प्रोग्रामबद्दल कळलं मला आणि तो मी अटेंड केला. तो अटेंड केल्यानंतर तिथे पाहिलं की कशी लोकांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं की, आणि तो एकच विचार मनात ठेवला आणि बिग बॉससाठी ॲडमिशनचा फॉर्म पण भरला. तेव्हा तिथे जे शिकले मानवामध्ये किंवा जो माइंडसेट तयार झाला, तेव्हा असं होतं की बिझनेस करण्यासाठी जी एक हिंमत लागते, ती हिंमत किंवा तो माइंडसेट तयार होण्यासाठी तुम्हाला एक गुरु हवा असतो. कारण हा फक्त एक विचार होता की आपलं एक ब्रँड असावं, एक कंपनी असावी, पण या विचाराला जो आकार द्यायचा असतो त्याच्यासाठी जे काही ट्रेनिंग असतं ते म्हणजे बिग बॉस किंवा विनर्ससारखी एक कंपनी असते. आणि या खऱ्या स्टोरीज आहेत. म्हणजे जर माझ्यासारखी एक आई किंवा फक्त घरात असलेली हाऊसवाईफ ती आज एक कंपनी तयार करते किंवा कंपनी निर्माण करते, एक प्रोडक्ट लॉन्च करते. कंपनी म्हणजे काय माहीत नाही, कंपनी सुरू कशी करायची माहीत नाही आहे, प्रोडक्ट माहीत नाही, मॅन्युफॅक्चरिंग माहीत नाही, डिस्ट्रीब्युटर, रिटेल, होलसेल काहीही माहीत नाही आहे. फक्त करायचं एवढं माहिती आहे. आणि हे फक्त हा विचार मनात आहे. बिग बॉसमध्ये गेले, त्याच्यानंतर माइंडसेट तयार झाला, मग तिथे टास्क दिले जातात आणि आपण मग त्या दिशेने म्हणजे रस्ते दाखवतात, त्याच्यावरती आपण चालायचं आणि ते निर्माण करायचं. आणि तो आनंद खूप आहे, कारण आज मी ते निर्माण करू शकले आणि म्हणून मी आज स्टेजवरती आहे. आणि नक्कीच माझ्याकडे अनेक महिला आहेत. माझ्या काही महिन्यांमध्येच प्रोडक्ट लॉन्च झालं आहे, 2 महिन्यांपूर्वी, आणि जवळपास 50 ते 60 महिला माझ्याबरोबर काम करतात आहे. आणि या अशा 10,000 महिला हव्यात मला की ज्यांना स्वतःच्या पायावर उभं करू शकेन मी. आणि महात्मा फुले बोलले होते की त्यांनी सांगितलं की एक महिला जर शिकली तर ती अख्खं कुटुंब शिक्षित करते. आज तसंच आहे. आज मी बिझनेस एज्युकेशन घेते, मी माझ्याबरोबर माझ्या मुलीलाही शिकवते, ती माझ्याबरोबर असते. तिचा जो माइंडसेट जो आहे तो चेंज झाला आहे. ती आज हजारो करोडच्या गोष्टी करते. की मला सांगावं असं वाटेल आज या स्टेजवरती की प्रत्येक महिलेने स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी एक जिद्द ठेवावी आणि फक्त एक विचार असायला पाहिजे. बिझनेस करण्यासाठी एक हिंमत असायला पाहिजे की कधी परत जायचं नाही. बिझनेसमध्ये बरेच प्रॉब्लेम्स येतात, नाही असं नाही आहे, पण त्यावेळेला माझ्या डोक्यात तिथंच असतं की मुलाला जन्म देताना आपण किती वेदना सहन करतो, त्याच्यापेक्षा या फार कमी असतात. आणि फक्त मागे जायचं नाही, एवढं